नमस्कार फ्रेंड्स। तर आज आपण रस्सेदार खेकड्याची रेसिपी बघणार आहोत आणि ह्या रेसिपीसाठी आपल्याला गरजेचं आहे कांदा, खोबरं, तीळ, फोडणीसाठी जिरे, खसखस आणि खडा मसाला। त्याच्यामध्ये आपण मोहरी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे आणि तमालपत्र घेतलेलं आहे। तसेच खोबरं, ओलं खोबरं पण घेतलेलं आहे, कोथिंबीर, टोमॅटो आणि थोडीशी हळद, आल्याचं आणि लसूण सोलून घेतलेले आहेत आपण। चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे नंतर, आणि लाल तिखट, आणि नक्कीच आपल्याला ज्या रेसिपीसाठी आवश्यक आहे ते आपले खेकडे। सर्वप्रथम आपण इथे कांदा भाजून घेतलेला आहे गुलाबी। तसेच आपल्याला जे खोबऱ्याचे काप आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तीळ जे आहे ते पण गुलाबी रंगावरती आपल्याला भाजायचे आहेत। थोडीशी खसखस आणि हा जो मसाला आहे तो पण थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आणि हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आलं आणि लसूण, कांदा जो व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे, टोमॅटो, लालसर भाजलेले खोबऱ्याचे काप, तीळ, हे सर्व साहित्य आपल्याला त्याच्यामधून वाटून घ्यायचं आहे। तेल आता मस्तपैकी गरम झालेलं आहे। आपण सगळा मसाला आधीच भाजून घेतल्यामुळे आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हा सर्व मसाला आपल्याला पुन्हा एकदा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। थोडीशी हळद पण आपण टाकलेली आहे भाजून झाल्यावरती। आता बाजूने मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे, चटणी, ती तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे। सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। जेव्हा पण आपण मातीच्या भांड्यामध्ये वस्तू बनवतो पदार्थ, त्यावेळेला आपल्याला ते मसाले जे आहे ते सतत हलवावे लागतात, नाहीतर खाली लागण्याची भीती असते। आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे, बाजूने तेल सुटू लागलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यातला मसाला पाणी घालून त्याच्यामध्ये टाकायचं। आता आपलं वाटण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता आपल्याला पाणी ओतायचं आहे ह्याच्यामध्ये रस्स्यासाठी। ते थंड पाणी न ओतता आपण पाणी आधीच गरम करून ठेवलेलं आहे, ते गरम पाणी त्याच्यात ओतायचं आहे। आपल्याला गरम पाणीच का ओतायचं आहे, तर गरम पाण्याने ह्याच्यावरती जो मसाल्याचा रंग आहे तो टिकून राहणार आहे। जर आपण थंड पाणी ओतलं तर तो जो मसाला आहे तो त्या वाटणाबरोबर आणि त्या पाण्यामध्ये मिसळून जाणार आहे। त्यामुळे हा जो तवंग दिसतोय तुम्हाला, तो तवंग येणार नाही। ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे।
की जेव्हा पण आपल्याला जर तवंग हवा असेल तर आपल्याला गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. आणि ह्याला पूर्ण उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला जे आपण साफ करून ठेवलेले हे जे खेकडे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आपलं हे जे आहे मिश्रण जे आहे ते पूर्ण गरम झाल्याशिवाय किंवा उकळी आल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे. कारण एकदा उकळी आली की हे जे खेकडे आहेत ते 10 ते 15 मिनिटांमध्ये आरामशीर शिजून तयार होतात. तर आता मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता आपल्याला हे साफ केलेले खेकड्याचे तुकडे सर्व टाकायचे आहेत. ही सगळ्यात इझी मेथड आहे. बरेच जण त्याचा रस काढणं, बारीक करणं ह्या सगळ्या प्रोसेसमधून ते प्रक्रिया करून मग हे खेकडे बनवले जातात. त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे बापरे, खेकडे बनवायचं म्हणजे डोकेदुखीचं काम आहे. पण अशा पद्धतीने जर तुम्ही केले तरीसुद्धा आपल्याला चव तीच लागणार आहे. आणि ही झटपट होणारी प्रक्रिया आहे. शिजले की तुम्हाला मी दाखवेन त्याचा रंग आपोआप बदलेल, ऑरेंज कलर येईल भगवा कलरसारखा. आणि मग समजायचे की ते खेकडे आपले शिजलेले आहेत. आता तुम्ही बघा ह्याच्यामध्ये फरक जाणवेल तुम्हाला. मगाशी आणि ह्याच्यामध्ये रंगामध्ये फरक झालेला आहे. आता हे जे आहे ह्याच्या रंगामध्ये बदल व्हायला लागलेला आहे. ऑरेंज कलर ह्याला यायला लागलेला आहे. अजून 5 ते 10 मिनटं आपण शिजवूया मस्तपैकी. आणि मग आपला रस्सा तयार होईल. तर आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पूर्णपणे ह्याचा रंग बदललेला आहे. जेव्हा रंग पूर्ण बदलला जातो म्हणजे हे शिजलेलं आहे. आणि आपल्याला चेक करायचे की ह्या पेट्या ज्या असतात खेकड्याच्या त्या शिजलेल्या असतात. त्याला जास्त वेळ लागत नाही ॲक्च्युली, ह्याला जास्त वेळ लागतो, नांग्या ज्या आहेत त्याला. आणि आता आपला हा जो रस्सेदार खेकडा आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. हे मातीचं भांडं असल्यामुळे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ उष्णता टिकून राहते. त्यामुळे बराच वेळ ह्याच्यामध्ये जी उकळी आपल्याला दिसते आहे ती बराच वेळ ती येत राहणार आहे. आणि बराच वेळ ही उष्णता जी आहे ती त्या पदार्थाला अजून जास्त शिजून देते. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण जे पदार्थ बनवतो त्याची चवही अतिशय रुचकर लागते. अशा प्रकारे आपल्या खेकड्याचा मस्तपैकी रस्सा तयार झालेला आहे. आणि नक्कीच तुम्हाला हा रस्सा आवडणार आहे. आणि तुम्ही करून बघा. आणि जर तुम्हाला हा रस्सा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.